तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी म्हणून. पॅट एक्झाम चालू आहे, संकलित मूल्यमापन चाचणी. तर संकलित मूल्यमापन चाचणी म्हटलं तर कुठे आहेत? संकलित मूल्यमापन चाचणीचा पेपर सहावा इयत्ता 6चा पेपर आपल्याला घेऊन आलेलो आहे. इयत्ता 6वी. तर याचा पेपर आपल्याला कसा असणार आहे? तर अशा फॉर्मॅटचा असणार आहे. तुम्हाला वारंवार सांगतोय, कोणीही जज करू शकत नाही की उद्या हाच पेपर येणार, पण आपण सांगतोय की असा पेपर येऊ शकतो किंवा अशा फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅट तर सेम ॲज इट इज असाच असणार आहे की जितक्या मार्काला जितके क्वेश्चन आहेत त्या मार्काला तितके क्वेश्चन असतात, पण हाच पेपर येईल याच्यावर कुठेही विश्वास ठेवू नका. कळालं? पहिले बघा, 5 मार्कासाठी ॲज इट इज फॉर्मॅट आहेत. ओरल सांगतील म्हणजे काय ते तुम्हाला सांगतील, वर्ड्स सांगतील आणि ते तुम्हाला काय करायचे, इथे लिहायचे, व्यवस्थितरित्या ऐकायचे आणि व्यवस्थित जे स्पेलिंग सांगतायत स्पेलिंग चुकवायचं नाही. स्पेलिंग साठी मार्क्स राहतात. पहिला प्रश्न पॅसेज वाचायचा आहे. जो तक्ता दिलेला आहे तुम्हाला तो पॅसेज वाचायचा. आता याच्यात पॅसेज मध्ये कसं असतं बघा, पहिला प्रश्न असतो तुम्हाला, 3 प्रश्न असतात पॅसेज मध्ये, ए बी आणि सी. तर पहिला प्रश्न असतो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे चारही याच्यातून काय करायचं, तुम्हाला एक क्वेश्चनला गोल करायचं, बरोबर. मग नंतर बी आणि सी असे असतात की जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाने लिहायचे असतात. कळालं? म्हणजे बी आणि सी काय आहेत, तुम्हाला स्वतःने लिहायचे आहेत. कळालं का? तसंच आता याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. आता ही पोएम वाचायची. काय वाचायची आहेत? ही पोएम वाचायची. आता ही पोएम तुम्हाला करायची आणि त्याच्यावरून काय करायचं, परत तुम्हाला जे सांगितलं ॲज इट इज तेच, की हु इज द स्पीकर ऑफ द पोएम. स्पीकर म्हणजे काय, ज्यांनी म्हटली ती पोएम, बरोबर. 1 मार्काला आणि परत 2 आहे डिस्क्रिप्टिव्ह. कळालं? परत चौथा प्रश्न आलाय तुम्हाला. पहिला झाला, पहिला तुम्हाला ओरल, दुसरा तुम्हाला पॅसेज, तिसरी पोएम आणि चौथा परत पॅसेज, बरोबर. आता इथे बघा काय, इथे काय दिलेले तुम्हाला, मार्क तैवान, बरोबर. तर याला काय करायचं, पॅसेज आहेत हा, त्याला पण ए बी सी असे उत्तर दिलेत. पहिला प्रश्न आहे म्हणजे मल्टिपल चॉईसचा, तर त्याच्यात काय करायचं, तुम्हाला सोडवायचं, बरोबर. नंतर आला ग्रामरचा भाग. आता ग्रामर मध्ये काय, डू ॲज डायरेक्टर, अ अँड द कसं वापरायचं हे माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, म्हणजे आपल्या खाली सर्च करा, ग्रामरच्या लेक्चर्स मध्ये अ अँड द कसं वापरायचं हे आहेत तिथे. मग त्याच्यानंतर हाऊसवाईफ. आता इथे काय, करेक्ट द प्लुरल हाऊस वाईफ्स येतं, हाऊस वाईफ येतं, एफ असल्यावर VES येतं. या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, म्हणजे HOUSEWIVES, हाऊस वाईफ्स. फिशचं काय येतं. त्याच्यानंतर पॉझेसिव्ह प्रोनाउन काय असतं, युअर, माइन, युअर्स, प्रॉपर्टी. सर्कल द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, अंडरलाईन कंजक्शन्स, डू ॲज डायरेक्टर. म्हणजे हे मी तुम्हाला का बरं सांगतोय, की तुम्हाला जर प्रिपेअर झाले नसतील तुम्ही ह्या ग्रामरच्या टॉपिकसाठी, तर आपल्याकडे सगळे इंग्लिशच्या याच्यामध्ये सगळे ग्रामरचे टॉपिक्स अवेलेबल आहेत. लवकरात लवकर जाऊन तिथं बघून घ्या, म्हणजे जेव्हा 23 एप्रिलचा पेपर येईल तुम्हाला एकही गोष्ट अडकळणार नाही. तुम्हाला आता याच्यावरून अंदाज येत असेल का काय काय आपल्या अभ्यासाचं बाकी. बघा, ऍडवर्ब, अंडरलाईन द ऍडवर्ब, डू ॲज डायरेक्टेड. बघा आता नंतरचा 5 मार्काचा प्रश्न आहे काय, प्रिपेअर अ राईट अपॉन अ वन ऑफ द फॉलोइंग. रीडिंग इज युजफुल. वाचन हे महत्वाचं आहे का, याच्यावर आपल्याला एसे लिहायचं. नेबर्स आपले शेजारी. अ पार्टी दॅट आय एन्जॉय, एक अशी पार्टी की जिला मी खूप एन्जॉय केला होता, त्याच्याबद्दल लिहायचंय. कळालं? डेव्हलप अ स्टोरी बेस्ड ऑन अ गिवन वर्ड्स. आता एक स्टोरी बनवायची. पहिले काय, हिल, डोंगर, रॉक, खडक, रेन, पाऊस, प्लांट्स, वनस्पती. याच्यावर काय करायचं, आपल्या मताने काय करायची, स्टोरी बनवायची. बघा, अशा प्रकारचा तुमचा 6वीचा पेपर होता की जो तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह केलेला होता. याच्यात तुम्ही अभ्यास करायचा, ह्या वेळी करायचा आहे. आणि काही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेल्या आहेत, तिथून आमच्याशी संपर्क साधू शकतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, 1ली ते 10वी पर्यंत जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सगळे ग्रुप्स आहेत खाली, मंथन, NNMS, स्कॉलरशिप, नवोदय, MTS, सगळ्यांचे ग्रुप आहेत. त्याच्यात जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर लवकरात लवकर ग्रुपमध्ये एनरोल करायचंय. थँक्यू.